गुड मॉर्निंग सर्वांना. साऊ बघा. साऊला खूप सर्दी झाली होती. साऊ सारखी फुसफुस करत होती. इथं बघा कशी करते. नको हसणे वाजवा. आणि इथं साऊचे बाबा साऊची एक्सरसाइज घेत आहे. साऊचा व्यायाम घेत आहे. बघू शकता तुम्ही. मस्त व्यायाम घेत आहे साऊचा. त्यानंतर मी साऊला नाश्ता बनवायला ठेवला होता आणि मी सकाळी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. मी पोहे खाल्ले होते आणि साऊला नाचणी बनवायची होती. इथं मी नाचणीचं पीठ असं चाळून घेतलंय, बघू शकता. आणि याला पाणी गरम झाल्यानंतर असं पाण्याला जे भांड आहे ते असं ताव धरतं. तर त्यात आपण लगेच पीठ टाकलं की त्याच्या ना गाठी होतात. त्यामुळे थोडं पाणी थोडंसं थंड होऊन द्यायचं. म्हणजे पूर्ण पण नाही, पण थोडं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर तुम्ही हे पीठ टाकून द्यायचं. मी चाळून घेतलं. पाणी गरम झालेलं आहे ते मी थोडंसं थंड होऊन देणार आहे. चमचा घेते. इथं मी नाचणीचं पीठ घेतलंय थोडंसं. टाकल्यानंतर लगेच हलवून घ्यायचं. त्याच्या जास्त गाठी होत नाही पिठाच्या. आणि आता मग नंतर गॅस चालू करून घ्यायचा. पूर्ण गाठी इथं विरघळलेलं आहे. नुसतं हलवलं की गाठ अजिबात राहत नाही त्याच्यामध्ये.
अशी ही बाजू धरून मी असं हलवली की गाठी पूर्ण विरघळून जातात पिठाच्या. त्या बारीक राहिलेल्या आहे एक दोन, त्या पण इथं बारीक होऊन जाते, विरघळून जाते. मस्त पीठ शिजवून घ्यायचं. आणि जर तुम्ही तुमचं छोटं बाळ असेल 6 महिन्याचं आणि तुम्ही वरचं अन्न चालू करणार असेल बाळासाठी, तर तुम्ही एकदा तुमच्या बालरोग तज्ञांचा सल्ला घेऊनच बाळाला अन्न चालू करा वरचं. मस्तपैकी आपली नाचणी इथं तयार आहे, बघू शकता. मस्त झाली, मस्त शिजली आहे. नाचणीने हाडं मजबूत होतात बाळाची, त्यामुळे बाळाला नाचणी दिलीच पाहिजे सकाळी. सकाळी म्हणजे नाश्त्याच्या टाइमला 10-11 च्या दरम्यान तुम्ही देऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता. इतकी घट्ट झाली, इतकी घट्ट झाली पाहिजे, म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. बघू शकता आपली नाचणी इथं परफेक्ट झालेली आहे. आता आपण ही बाळाला खाऊ घालणार आहे. तुम्ही पण तुमच्या बाळाला अशा पद्धतीने बनवू शकता. खाल्ल्यानंतर साऊ इथं पाणी पितीये आणि पाणी थोडंसं गरम होतं, थंड करून देत होते, पण साऊ बघा कशी ओरडते. इथं साऊच्या बाबांनी साऊसाठी खेळणी मागवली होती. हा बाउन्सिंग बॉल आहे आणि मस्त हे पिशवी नाही, बॉल घे. बघू याच्यात काय. लगेच खायचं, खायचं नाही बाळा, खेळायचं. असे बघ, असं खेळायचं, असं खेळायचं. जाय आणायला जाय. हो, इथे एक छोटंसं कासव आहे, पण ते साऊच्या बाबांनी मागवलं, पण ते पाण्यातलं आहे. ते पाण्यातच चालतं फक्त, ते असं जमिनीवरती चालत नाही. त्यानंतर मी साऊ खेळत होती, मग चपात्या बनवून घेतल्या आणि इथं बेसन बनवलं होतं. इथं मी तव्यावरतीच मस्त बेसन बनवलेले, बघू शकते. याला कुठं बेसन म्हणतात, कोणी पिठलं पण म्हणतं आणि झुणका भाकरी पण म्हणतं, कोणी कोणी याला झुणका पण म्हटलं जातं. यात मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे. बघू शकता मस्त बनलेलं आहे बेसन.
त्यानंतर मी जेवण केलं आणि साऊसाठी इथं मी मूग डाळ खिचडी बनवली होती आणि साऊनी थोडीशीच खाल्ली, खूप खाल्ली नाही, पोटभर, तिला आवडली नव्हती. थोडी खिडकी उघडा हवा तरी. आणि आज दिवसभर बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळं साऊ आणि मी बाहेरच निघलो नाही. आणि संध्याकाळी थोडंसं आम्ही बाहेर निघलो, बघू शकता इथं. इकडं बघ, हे पिले साऊ. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.